नमस्कार. सम्राट क्लब मडगाव पलाशग्नी स्टुडिओज आणि अंतर्नाद क्रिएशन्स हांच्या वतीन तुमकां सगळ्यांक उर्बेभरीत येवकार. गीत जन्मतना कवन ते गायन एका गीताचा प्रवास ह्या कार्यशाळेचो आयचो चौथो दीस. आयच्या व्याख्याना खातीर आमकां ऑनलायन माध्यमांतल्यान जोडिल्ल्या सगळ्यांक हांव युगा बोडके येवकारतां. व्याख्यानाच्या सुरवेक आयोजकांची म्हायती तुमचे मुखार मांडटा. सम्राट क्लब मडगाव, सम्राट क्लब इंटरनॅशनल ही सांस्कृतिक मळार वावुरपी एक आघाडीची आंतरराष्ट्रीय संस्था. संगीत मळावेलो तिचो वावर मोलादीक. सम्राट क्लब मडगाव फाटली 3 दशकां गोंयच्या सांस्कृतिक राजपटणात तरणे पिळगे मदीं सांस्कृतिक मूल्य रुजोवपाचो वावर करता. दिंडी उत्सव आसत वा मडगाव शारांतलो म्हत्वाचे उत्सव थंय आमकां सम्राट क्लबाचे अस्तित्व प्राकर्षान जाणवतले. पलाशग्नी स्टुडिओज. पलाशग्नी फिल्म्स ह्या नावान आरंभाक धडपडी तरणाट्यान सुरू केल्ली आणि पलाशग्नी स्टुडिओज ही सामाजिक लागणुकेक जपपी निम्न व्यावसायिक संस्था. कोविड काळान पलाशग्नी स्टुडिओजान लोकांमदी जागृताय आणि आत्मविश्वास जागोवपी साबार कार्यावळी घडोवन हाडल्यो. आयज मेरेन पलाशग्नी स्टुडिओजान लग्न व हेर इव्हेंट्स, व्हिडिओ फिल्मिंग, फोटोग्राफी करतनाच ऑनलायन कार्यावळी लायव्ह प्रसारण करपी गोंयांतली एक कल्पक आणि आघाडीची संस्था म्हणून वळख घडयल्या. अंतर्नाद क्रिएशन्स ही सांगीतिक कार्यावळीचे आयोजन करपी सांस्कृतिक संस्था. फाटल्या 15 वर्सां सावन वेगवेगळ्या संगीत मैफिलींचे आयोजन करत आसा. गोंयच्या वांगडाच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायकांक वादकांक घेऊन साबार कार्यावळी केल्यात आणि गीतांच्यो ध्वनिफिती निर्मित केल्यात. ह्या 3 संस्थांच्या जोडपावलान लाभलो एक सोबीत उपक्रम म्हळ्यार गीत जन्मतना. ह्या वेळार हांव मागतां भौमानिस्त प्रितमाबाई कामत हांच्या लागीं की तांणी येवकाराचे उलोवप करचे. नमस्कार, हांव सम्राट प्रितमा कामत. आमच्या सम्राट क्लब मडगाव ह्या संस्थेन आयोजीत केल्ले आणि पलाश अग्नी स्टुडिओज आणि अंतर्नाद क्रिएशन्स हांणी पालव दिल्ल्या गीत जन्मताना म्हणजेच कवन ते गायन मेरेन गीताचो सुंदरसो प्रवास ह्या अप्रूप ऑनलायन कार्यशाळेच्या आयच्या सत्रांत आमकां गायन ह्या विशयाचेर मार्गदर्शन करतले गोंयचे नामनेचे प्रसिद्ध अणभवी गायक कलाकार भौमानिस्त डॉक्टर प्रवीणबाब गांवकार आणि भौमानिस्त अक्षदाबाई तळावलीकार. हांव तांकां तीनय संस्थांच्या वतीन येवकार दिता. तुमी आपलो मोलादीक वेळ दिवन ह्या कार्यशाळेक ऑनलायन हजेरी लावन आमची उमेद वाडयतात. तुमकां मनांतल्यान उर्बेभरीत येवकार. तशेंच ह्या सत्रांत आमचे बरोबर संगीत मळावयले सुप्रसिद्ध गायक भौमानिस्त स्वप्नील बांदोडकर जोडिल्ले आसात. तांकांय हांव ह्या वेळार येवकार दिता. तांची प्रतिक्रिया आमी निमाणे कडेन आयकतली. देव बरें करूं. देव बरें करूं. भौमानिस्त प्रितमाबाई कामत. पलाशग्नी स्टुडिओज हे संस्थेन फाटल्या म्हयन्यात सूत्रसप्तक नावाची ऑनलायन सूत्रसंचालन कार्यावळ घडोवन हाडली आणि तिका उपाट प्रतिसाद लाभलो. तातूंतल्यान स्फूर्त घेवन ही गीत ते गायन मेरेनचो प्रवास दाखोवन दिवपी ही कार्यशाळा घडून येता. हातून गोंयांतले नामनेचे गीतकार, संगीतकार, संगीत संयोजक आणि गायक वांटेकार जातले. आयच्या आमच्या सत्राक आमकां मानेस्त म्हणून लावल्यात भौमानिस्त डॉक्टर प्रवीणबाब गांवकर आणि भौमानिस्त अक्षदा तळावलीकर. डॉक्टर प्रवीण गांवकर हे गोंयांतले ज्येष्ठ गायक.
देंपो महाविद्यालयात सुमार 25 वर्सां प्राध्यापक आणि उपप्राचार्य म्हणून वावुरले आणि स्वेच्छा निवृत्ती घेऊन सद्याक ते संजीवन म्युझिक अकॅडमी माध्यमातल्यान पुराय वेळ संगीताची सेवा करतात. भारतातल्या साबार संगीत संमेलनांनी तांच्या संगीताची मैफिली जाल्यात. संगीत नाटकांनी तांकां इनामां फावो जाल्यात. आयच्या आमच्या कार्यावळीक स्वप्नील बांदोडकर हांची आमकां उपस्थिती आसा. तांची प्रतिक्रिया आमी निमणेकडे आयकतली. हांव मागतां भौमानिस्त डॉक्टर प्रवीण बाब गांवकर हांचे लागीं की तांणी आमकां मार्गदर्शन करचें. नमस्कार. आज आमच्या संजीवन अकॅडमीतल्या ह्या गीत जन्मतना ह्या सेमिनाराचो हो चवथो दीस लायव्ह जाता आनी म्हाका खूब बरें दिसता की ह्या एक वेगळ्या विशयाचेर हो सेमिनार पलाश अग्नी आनी अंतर्नाद क्रिएशन पूण हांकां जो मेन सपोर्ट दिला तो सम्राट क्लब मडगांव हांणी आनी ही एक बरी गोश्ट आसा आनी ह्या तिगांचे हांव खूब खूब आभारी आसा की म्हाका आज ह्या विशयाचेर हो विशय हांव तुमकां आतां सांगतलो ह्या विशयाचेर उलोवपाक सांगला. आनी अजूनय बरें दिसता की हे जे लायव्ह चल्ला ते आमच्या संजीवन संगीत अकॅडमींतल्यान जाता. तर गीत जन्मतना हो एक विशय आसा आनी हो विशय म्हाका दिसता पलाश अग्नी आनी हाज्या तकलेंतल्यान हो आयिल्लो आसा. कारण हालींच ताणें एक निवेदनाचेर एक सेमिनार केल्लो लायव्ह सेमिनारान. आमचे गोंयचे नामांकीत जे निवेदक आसात त्या निवेदकान एक बरो विशय मांडलो, प्रत्येकान आपापलो विशय मांडलो. तसोच गीत जन्मतना आनी ह्या विशयाचेर गोंयचे जे बरे नामनेचे कलाकार, हांव आतां सगळ्यांची नांवां सगळीं घेयना पूण तरी आसतना साईश पाळंदीकर आनी राजे पवार हांणी गीत कशें बरोवप हाचेर उलयलें आनी तें खूब बरें उलयलें. एक गीत कशें जन्मता. ताजे नंतर यतीन तळावलीकर आनी दिलीप वझे हांणी गीत हातान येतरी ताजेर चाल कशी लावप ताजेर खूब बरें उलयलें. आनी ताजे नंतर काल विष्णू आनी सिंधुराज हांणी त्या गिताक चाल लायतरी ताजे अरेंजमेंट कशें जाता नॉर्मल, ताजे इन्स्ट्रुमेंट्स आनी वेगवेगळे कशी वापरप जाता, खंयची खंयची इन्स्ट्रुमेंट घेवप आनी ताजें एक तांणी सेशन केलें. आनी हे इतले जातले गीत बरयतले चाल लायतले आनी ताजें एक म्युजीक अरेंजमेंट करतले. ते गायका कडेन जेन्ना येता तेन्ना गायकाची तयारी कितें आसपाक जाय हो विशय म्हाका दिल्लो आसा आनी ह्या विशयाक थोडोसो न्याय दिवपाचो प्रयत्न करता. जो कितें अनुभव ह्या स्टुडिओ गायनाचो आसा किंवा लायव्ह गायनाचो तो हांव मांडपाचो प्रयत्न करता. तर पयलीं म्हणजे म्हाजे बरोबर आज अक्षदा तळावलीकर जे गोंयचे एक नामांकीत गायक आसा तेय आसा आनी तेय तुमकां ताजे अनुभव मदीं सांगतले. तर सांगपाचें म्हणजे पयलीं हो स्टुडिओ रिकॉर्डिंगाचो एक थोडोसो फरक हांव तुमकां सांगता की सुरवातीक म्हणजे बरोच काळ हो लायव्ह रिकॉर्डिंगाचो जमानो आशिल्लो. सो गीतकार गाणी बरयतालो, संगीतकार चाल दितालो किंवा संगीतकार पयलीं चाल दितालो, गीतकार ताजे शब्द बसयतालो आनी मागीर ते म्युजीक अरेंज जातालें ताजेर आनी ताजेर जवळ जवळ एक म्हयनो प्रॅक्टीस जाताली एकच गाण्याची. आनी मागीर सगळे वादक आनी गायक आनी संगीतकार स्टुडिओ येताले आनी ते गाणी रिकॉर्ड जाताले. आता हांगा एकच प्रॉब्लेम आसतालो की एखादी जर मिस्टेक जाली ड्युरिंग रिकॉर्डिंग तर सगळे गाणी परत करचे पडटाले, सगळे गाणी परत वाजोवचे पडटाले. म्हणूनच ते सगळे आमचे पयलींचे जे गायक स्पेशली पाशू गायक म्हणजे लता मंगेशकर म्हणा किंवा आशा भोसले म्हणा, किशोर कुमार, मोहम्मद रफी हे सगळे मोठे मोठे गायक ताणें चडशी गाणी ही लायव्ह गायली. ताजी भरपूर प्रॅक्टीस केली, ताजी चाल समजून घेतली. जवळजवळ एक गाण्याची एक म्हयनो प्रॅक्टीस तुम्ही समजू शकता. आणि मागीर ते गाणी स्टुडिओ रिकॉर्ड जाताले पूण ताजे टेकय जाताले. एखादो एक गाणी जर संपूर्ण गाता तांकां जर आवडलें ना तर ताजो परत टेक जातालो किंवा गातना जर काही मिस्टेक जाल्यो तर अशें करून एक एक दीस सुद्दां वतालो एक गाणें रिकॉर्डिंग करपाक. ते बसोवपाक एक म्हयनो वतालो. आजचो जमानो वेगळो आसा आनी जो टॅक्नॉलॉजीचो जमानो आसा म्हणजे आज आमी टॅक्नॉलॉजीचेर आधारीत आसा सगळे.
तर आज कितें जाता फॉर एग्जाम्पल आमी आतां फिल्म बॅकग्राउंड सॉरी फिल्म प्लेबॅक सिंगींग म्हणया की डायरेक्टर सांगता हें सिच्युएशन त्या सिच्युएशना प्रमाणे संगीतकार चाल येता पयलीं आणि त्या चाली प्रमाणे त्या सिच्युएशना प्रमाणे गीतकार थंय शब्द बसयता आणि ती अरेंजमेंट जावता सो म्युझिक डायरेक्टर विथ द हेल्प ऑफ म्युझिक अरेंजर गाणी बसयता ट्रॅक करता ताचे वेगवेगळे ट्रॅक करता बीट्स रिदम ट्रॅक करता ताका मागीर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्साची ट्रॅक करता आणि हे सगळे ट्रॅक जाले की मागीर गायका कडेन चाल वता किंवा ती पयली वता चाल संगीतकार ताका चाल सांगता आणि मागीर गायक स्टुडियोन येता ताका इयरफोनाचेर ट्रॅक आयकुपाक येता चाल ताका बसयल्ली आसता आणि ते गाणें गायलें जाता ही एक सिस्टम किंवा एखादें गाणें जर शॉर्ट गाणें आसा थंय तांकां टायमूच ना प्रत्येका मेळपाक सो डायरेक्ट गायक स्टुडियोन येता संगीतकार येता लिरिसिस्ट गीतकारय येता आणि थंयची थंयच एखादें गाणें तयार जाता आणि ते थंय चाल बसयता आनी थंयच गायकाक तें गाणें दिलें जाता आणि तें गाणें तयार जाता आजच्या पॅन्डेमीक काळात अजून एक सिस्टम आयला की वेगवेगळे जाग्याचेर वेगवेगळे आसा प्रत्येकाक एकत्र येवपाक मेळना आणि अशा वेळार तो आपल्या घरातच तो आवाज रिकॉर्ड करता संगीतकार तांकां सरगम किंवा तांचे नोटेशन्स किंवा तांची चाल धाडटा प्रत्येक जण आपापल्या जाग्याचेर गाणी गाता आणि मागीर ते गाणें त्या स्टुडियो कडेन वता इंजिनियर साऊंड इंजिनियर कडेन वता आणि तो ताका एकत्र करून सिंक्रोनायज करून ताका एक स्टुडियो इफेक्ट दिता असे वेगवेगळे प्रकार आसात पण नॉर्मल जे गायक एक गायक म्हणून जो गाता स्टुडियो त्या गायकाची तयारी किती आसपाक जाय हाजेर एक थोडो जो म्हाजो अनुभव आसा तो हांव सांगता अनुभव इन द सेन्स म्युझिक क्षेत्रांत हांव आतां खूब वर्सां आसा शिकता अजुनूय शिकता पण गेली एक 10 वर्सां हांव स्टुडियोन गाताय बी लायव्हय प्रोग्राम करता आणि आजकाल तुम्ही पळयलां आसतलें की युट्यूबाचेर एक तर स्टुडियोन रिकॉर्ड केले गाणे आसा किंवा लायव्हय बी रिकॉर्डिंग गाणी आसा फॉर एक्झाम्पल जे क्लासिकल गायक आसा नॉर्मली जे आता युट्यूबाचे सगळे आसा ते लायव्ह रिकॉर्डिंग जाल्ले आसा म्हणजे तबला प्लेयर हार्मोनियम प्लेयर गायक तानपुरा प्लेयर आणि नॉर्मल जी साऊंड सिस्टम असता पण नॉर्मल म्हणजे बरी साऊंड सिस्टम विथ सगळे सिस्टम एंटायर सिस्टम आसा आणि ताका मागीर डायरेक्ट एक रिकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट लावन ते रिकॉर्ड करता सो लायव्ह रिकॉर्डिंग आता हातून तांकां फुडें एडिटिंग करपाक स्कोप नासता जो आवाज लायव्ह येता तोच आवाज येता आणि तसोच आवाज तो आमच्या चॅनलाचेर आयकुपाक मेळटा पूण स्टुडियो रिकॉर्डिंग हे वेगळें आसता पण ताचे पयलीं एक गायक म्हणून गायकाची कितें तयारी आसता आता गायक बी दोन तरेचे आसता एक नॅचरल सिंगर आसता फॉर एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल आमचे आसा किशोर कुमार तो नॅचरल सिंगर जो गायनी शिकलो ना पूण ताची जी नॅचरल जी कला आशिल्ली त्या कलेचेर तो एवढो इतलो मोठो महान गायक जालो सो तो इमिजिएटली ते ग्रास्प करता आणि जे संगीतकारा अपेक्षीत आसा तो ते गावन दाखयता आणि तशीच गाणी तांणी इजिली सगळी गावन गेलो जी गावपाक कठीण आसा आयकुपाक बरी दिसता आणि ती पॉप्युलर जाली सगळी गाणी म्हणजे तो एकदा सहज गावन वता जो नॅचरल सिंगर आसता माझे सांगपाचें म्हणजे की तो सहज गावन वता ताजेर प्रेशर नासता ताका चाल केली की तो गावन वता जो ट्रेन सिंगर आसता ताका ऑलवेज एक प्रेशर आसता आपल्याचेर की आपले गाणी वेवस्थीत जावपाक आपण इतले वर्स गाता एक तो प्रेशर आसता त्या प्रेशराचेर जेन्ना रिकॉर्डिंग सुरू जाता त्या प्रेशराचेर ताची रिकॉर्डिंगाची प्रॉब्लेम जावंक शकता किंवा आवाज बरोबर लागू शकना एनीवे पण गायकाक ट्रेनिंग हे इम्पॉर्टंट आसा नॅचरल सिंगर एक खूब कमी आसा जे जे गायले आनी मोठे पूण नॉर्मली एक ट्रेनिंग आसूंकच जाय गायकाक म्हणजे आमी गाणी ही शिकपाक जाय आणि गाणी खंयची शिकपाक जाय तर क्लासिकल शिकपाक जाय अशें म्हाजें मत आसा सगळे आमचे गायक गायिका जे आसा फॉर एक्झाम्पल आता मिस्टर शास्त्री गायन शिकला आशा भोसले शास्त्री गायन शिकला सुरेश वाडकर क्लासिकल शिकला मोहम्मद रफी क्लासिकल शिकला सगळे जण क्लासिकल बेस घेऊनच आयिल्ले आसा ऑफकोर्स तांणी मागीर क्लासिकल गाणी कंटिन्यू केलें ना तांणी प्लेबॅक सिंगींग पण प्लेबॅक सिंगर सुद्धा एक ट्रेनिंग इम्पॉर्टंट असतं
आता हे जे ट्रेनिंग आसा ते ट्रेनिंग एक तर रागदारीचे गायन आणि एक व्हॉइस कल्चर म्हणून आसा. व्हॉइस कल्चर हे इम्पॉर्टंट असता, व्हॉइस फोकसिंग. आणि जेन्ना आमी लाईट गाणी म्हणटा तेन्ना तर अजूनही प्रेशर असता. जरी ते 3 ते 4 मिनटाचे गाणे असले, भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत किंवा सिनेगीत, पण ते 4 मिनटांत तुमकां चाल, सुराची शुद्धता, शब्दफेक आणि फिलिंग्स, भावना, हे सगळे 3 ते 4 मिनटां तुमकां प्रेझेंट करपाक आसता. आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण आज ते जरा इझी झाला कारण तुम्ही स्टुडिओ रिकॉर्डिंग करता आणि तुमकां टायम दिता. सॉरी, तुमकां टायम असता, म्हणजे तुमकां ऑलरेडी म्युझिक रेडी जाल्लें आसता. अशें न्ही की तुमचे बरोबर म्युझिशियन वाजयतात. ट्रॅक रेडी जाल्ले आसता, परत परत तांकां वाजोवपाक जाय अशें ना. सो ते रेडी असता. फक्त तुजो आवाज आणि तुजी चाल, तुजी जी अपेक्षित आसा ती चाल, फिलिंग्स हे येतो पर्यंत तूं गावंक शकता. फक्त टायम हो इम्पॉर्टंट आसा आणि पयशे तातूंत इन्वॉल्व आसता, कारण कॉस्ट, स्टुडिओ कॉस्ट आसता. आता नॉर्मली जेन्ना एक गीतकार गाणी बरयता आणि संगीतकार त्या गाण्याच्या अनुरूप ताका चाल दिता आणि ती चाल मागीर तो गायकाक सांगता की हें गाणें आसा, ही चाल आसा. तर गायकाक एक म्हणजे तें गाणें पयलीं ताणी त्या गाण्याचो अर्थ कळपाक जाय. तें गाणें कितें सांगता, गीत, शब्द कितें सांगता, पूण शब्द हे इम्पॉर्टंट आसा. आणि ताजे नंतर संगीतकारान एक चाल बसयल्ली आसता, एक विचार केल्लो आसता त्या गाण्याचेर, त्या सिच्युएशनाचेर किंवा त्या शब्दांचेर एक विचार केल्लो आसता. जशें हांवें म्हणलें की वेगवेगळे प्रकार आसा. गझल आसता, गझला खातीर एक वेगळी चाल किंवा ताचो वेगळो विचार जाल्लो आसता. ताका ताल, दादरा, रुपक जे ताल आसता त्या तालान ते बसयल्ले आसता. अभंग जेन्ना म्हणटा आमी, भक्तिगीत म्हणटा, ताचो एक विचार वेगळो जाल्लो आसता. कारण हे वेगवेगळे प्रकार आसा. अभंग तशें गाता तशें गझल गावप ना किंवा तशें जायना. गझली गझल दिसपाक जाय, अभंग दिसपाक जाय. किंवा नाट्यगीत जे आमी स्टेजीर गाता, जे जाका आमी कितें म्हणटा की एक स्ट्रॉंग असो आवाज जाय, ताची चालूय वेगळी आसता, ताची स्पीडूय वेगळी आसता. ह्यो सगळे प्रकार गायकान संगीतकारा कडेन समजून घेवपाक जाय. आणि एकदा ती चाल कळली, त्या चालीचो फिलिंग्स कळप, त्या चालीचे उच्चार, शब्दाचे उच्चार कळ्ळे, रस्व दीर्घ सुद्धा खूप इम्पॉर्टंट आसा. आणि त्या चालीन संगीतकाराक कितें अपेक्षीत आसा हे पयलीं समजून घेवपाचें काम गायकाक. आणि हे समजून घेवपाक एक आपलो विचार, चिंतन, मनन जावंकच जाय. अशी न्ही की कोणी तरी गाणें हाडून तूं कशें गायतलो किंवा आपल्याक कळ्ळें आपण दुसरें करता अशें जायना. तें ताचे खातीर प्रिपरेशन लागताच. आणि जेन्ना तूं प्रिपेर जालो, तुका चाल कळ्ळी, त्या चालीचेर तूं विचार केलो, त्या चालीची प्रॅक्टीस केली परत परत. आतां तें इतली बरें आसा की तुका घरा कडेन पयलीं तुज्या इमेलाचेर ती ट्रॅकच धाडून तूं प्रॅक्टीस करूं शकता. चाल जाली, चालीचेर म्युझिक रेडी जालें, म्युझिक तुका घरा कडेन तुज्या इमेलाचेर जालें किंवा मोबायलाचेर धाडलें, तें लावन तूं परत परत प्रॅक्टीस करूं शकता. आनी ती करूंकच जाय. आनी करतले तूं परत तुवें संगीतकारा म्हणून दाखोवपाक जाय. संगीतकार जर हॅप्पी जालो जाल्यार तुम्ही मागीर स्टुडिओची डेट घेऊन तुम्ही स्टुडिओ रिकॉर्डिंग करू शकता. आता स्टुडिओ, कारण स्टुडिओचे नॉर्मली प्रत्येक गायकाकडे आपले स्टुडिओ ना किंवा संगीतकाराकडे आपलो स्टुडिओ ना किंवा असलो तरी ताका कॉस्ट इन्वॉल्व आसा. सो टायम फॅक्टर इम्पॉर्टंट. हाजो जर तुम्ही प्रिपेर्ड आसपाक जाय, थंय वचून पळया, मागीर थंय मातशें सारकें करया, हो जर एप्रोच दवरलो तर त्या गाण्याक तुम्ही न्याय दिवपाक शकना. हे माझ्या अनुभवावेल्यान हांव सांगता. कारण आमी सुरवात अशेंच करताले की कळ्ळी चाल, चल या आमी करया, आनी थंय प्रत्यक्षात वतकीर कळ्ळें की ना हे सारकें जालें ना. जेन्ना आमी आयकता अरे हो ही चाल अशी आसा आनी आपूण अशी म्हणटा, किंवा ही जी चाल अपेक्षीत आसा ती चाल अपेक्षीत प्रमाणे आपण म्हणना, अशी जेन्ना जाता, हाजो जर तुमचें ती प्रिपेरेशन सारकें ना, तुमी प्रिपेर जायनासतना स्टुडिओन गेले, मागीर स्टुडिओ रिकॉर्डिंग इंजिनियर आसता, संगीतकार आसता, अजून लोक आयकुपाक आयिल्ले आसता, तांचो सगळ्यांचोच टायम हो वेस्ट आसता. म्हणून गायकान फुल्ली प्रिपेर्ड आसपाकूच जाय. आनी त्या रिकॉर्डिंगाक न्याय दिवपा खातीर संगीतकारा कडेन वेवस्थीत बसून तें गाणें बसून घेवपाक जाय. आतां नॉर्मली जर गाणें दिलं तुमकां एक गायक म्हणून, तुम्ही त्या गाण्याचे तुम्ही प्रॅक्टिस केली, चाल बसून घेतली, तर नॉर्मली 2 दीस पयलींच्यान त्या गाण्याची स्टुडिओच्या वरचे पयलीं 2 दीस पयलीं तरी त्या गाण्याचेर एक तयारी आसता.
म्हणजे नॉर्मली हो गायक शांत असतो जाय एक 2 दिसा पयलीं. तांणी उलोवप कमी करपाक जाय, आवाजाची काळजी घेवपाक जाय. नॉर्मली आवाज दोन कारणांक बसता. एक तर खूब एक्झर्शन करून उलोवन किंवा कशेंय खावन जेन्ना एसिडिटी जाता, एसिडिटीन आवाज बसता. तुमकां सांगल्यार अजाप दिसतलें, भिवनूय एसिडिटी जाता. स्टेजीचेर जेन्ना बसता आनी जेन्ना तूं भिता तेन्ना एसिडिटीन धेकर येता आनी आवाज बसता. अशें खूबदां जाल्लें आसा. आनी तूं केन्ना भिता? जेन्ना तुजी तयारी नासा तेन्ना तूं भिता. असो जर तुजी तयारी वेवस्थीत आसता. जशें आमी म्हणटा की नाणें खणखणीत आसपाक जाय. आनी नाणें खणखणीत म्हणजे जर तुजी तयारीच ना तर तूं भितलो. आपलो हो तो पॅरेग्राफ सारको बसलो ना, तो जातलो जायना ही धातूक म्हणजे तूं भिता. सो नॉर्मली जेन्ना 2 दीस पयलींच्यान तुवें त्या गाण्याचेर विचार करप, म्हणजे शांत रावप, चिंतन मनन करप, काही जे नॉर्मल पलटे आसा त्या पलट्याची प्रॅक्टीस करप, आवाजाची जी नॉर्मल एक प्रॅक्टीस करप आसता ती प्रॅक्टीस करप, परत ते गाणें आयकप, हे 2 दिसा पयलींच्यान सुरू जावपाक जाय. जागरण करप ना. ओके. आनी नॉर्मली अशें म्हणटात की ऑयली किंवा मसाल्याचे जे पदार्थ ते एवॉयड करपाक जाय नॉर्मली एटलिस्ट त्या दिसा. आनी दुधाचे जे प्रकार आसा ते एवॉयड करपाक जाय. त्याच बरोबर जेन्ना आमी एक्झर्शन म्हणटा की श्वास हो कंट्रोलान दवरपाक आपूण शिकपाक जाय. हो नॉर्मल रेग्युलरली आमी रियाजाक हो भाग आसपाक जाय की श्वासाचे दीर्घ श्वास हो इम्पॉर्टंट. शेवटी गाणें हें श्वासाचेर आसा. आणि स्टुडिओ रिकॉर्डिंग आसता तेन्ना आपलो श्वास वेवस्थीत आसपाक जाय. त्यामुळे काही श्वासाचे जे खुबशे प्रकार आसात, प्राणायाम म्हणटा आमी किंवा अनुलोम विलोम, हे सगळे जे प्रकार आसात ते प्रकार करपाकच जाय. आणि दीर्घ श्वास हे एक आमची गायकाची स्ट्रेंथ. ओके. सो ही काळजी घेऊन तूं स्टुडिओ वचपाक जाय. बट स्टुडिओ वतना आपूण आपली फेअर दिसपाक जाय. नॉर्मली जे गाणे रेकॉर्डिंगचो जो टायम आसता तो सकाळी बी घेवप न्ही. 11 नंतर 11:30 12 अशी टायमींग दवरप. आनी एक दिसाक एखादें गाणें आवाज तुजो बस्त पर्यंत करप ना. एक 2 ते 2.5 तास करप. जालें ना जाल्यार मागीर परत दुसरी सुरवात करप. परत तो 3-4 तास रात्री पर्यंत घेवन बसला आनी आवाज एकदम बसता आनी त्या गाण्याक तो न्याय घेवंक शकना. आनी हे जे स्टुडिओ मायक्रोफोन आसता व्हेरी व्हेरी सेन्सिटीव. म्हणजे तुमचे बारीकशे जरी जर बेसूर जालो तो कळटा, इमिजिएटली कळटा. आजकाल टेक्नॉलॉजी आयला की बेसूर सुद्दां मागीर सुराचेर धाडटा. पूण ही जी जुळवाजुळव आसा तो टायम कन्झ्युमिंग प्रोसेस आनी ताका तो न्याय घेवंक शकना. ऑफकोर्स तुमी सामकेच टेक्नॉलॉजीचेर अवलंबून रावले जाल्यार म्हाका खबर ना. आजकाल जालाय बी तशें खुबशे गायक तयार जाला जे टेक्नॉलॉजीचेर अवलंबून करताय बी आनी लोकांक तशें करता. पूण शेवटी गायक जो ट्रेन गायक आनी जो व्यवस्थित गावन जो गाता तो गायक कळटा. बरें रेकॉर्डिंगाक तूं वता तेन्ना आपली म्हाका तरी दिसता की आपली सगळी साहित्य घेवन वचप. खूब जाणां अशें हाताले बसपाची ती संवय आसता. कांय करना हाडटले सगळे अशें थंय मेळटले सगळे की नॉर्मली आपण एक आपले गरम उदक घेवन वचप किंवा एखादे स्नॅक्स जर आसा ते आपण मदीं घेवन वचप. ते थंय तांचे दुसऱ्याचेर अवलंबून रावप ना. कारण नॉर्मली गायकांनी काळजी घेवपाक आसता. थंय म्हणटले कोण तरी स्टुडिओ अरे ते सायडीन बटाबट आसा समोसा हाडे म्हणून तेका खावचें पडटा एकदां जर तुमची तयारी नसत आनी ते खातीर परत तुमच्या आवाजात प्रॉब्लेम जावपाक शकता. म्हणजे गायकाक एक वेळ वादकाक तितली प्रिकॉशन घेवची पडना. ताची तयारी आसपाक जाय नो डावट. पूण खावन अशें जालें तशें जालें आवाज बसलो नाक अर्द पळय आमचे नाक ब्लॉक जावपाक जायना, आमचो आवाज बसपाक जायना. सो वी हॅव टू टेक प्रिकॉशन्स. तर ही एक गोष्ट जाली. मागीर त्या गाण्यात जे अपेक्षीत आसा ते दिवपाक जाय. सो गाण्याची फिलिंग्स आमी फिलिंग्साचेर उलयले. खुबशीं गाणी तुमी आयकल्ली आसता. भावगीतां आयकल्ली आसा. सुधीर कोलतेची भावगीतां म्हणा सगळी भावगीतां म्हणजे फिलिंग्स इम्पॉर्टंट. अशें सुद्दां म्हणटा एक एकदां की तुजें एक ताल कसो चुकला जाता पूण तुजें गाणें म्हणजे बेताल चलेगा लेकिन बेसुरा नहीं चलेगा. आनी ते सूर आनी फिलिंग्स हे इम्पॉर्टंट आसा गाण्यान. आतां ते येवपा खातीर तुमकां तशी ट्रेनींग जाय, तुमची प्रॅक्टीस तशी जाय, तुमचे गुरू कडेन मार्गदर्शन जाय, तुम्ही बरे गुरू कडेन शिकपाक जाय
आता क्लासिकल जरी शिकलो मागीर ते जे क्लासिकल तुम्ही शिकता ते तुमकां नॉर्मल जेन्ना तुम्ही लायट गाणी गाता ते कशी वापरूंक हे तुमकां कळपाक जाय. तर ह्यो गोष्टी शिकूनच कळटा आणि ह्यो म्हाका दिसना की युट्यूबाचेर पळोवन किंवा जे लायव्ह कितें तरी चल्ला ताजेर पळोवन येना. आजकाल एक फॅड जाल्लें आसा बिकॉज ऑफ ऑल दीस रियलिटी शोज की नॉर्मली झूक करून आपल्या पब्लिसिटी मेळची अशें दिसता आणि त्यामुळे आजकाल जे प्रोग्राम चलतात तर त्या प्रोग्रामान दिसता की रोखडेच आमी बी गाणी म्हणचे आणि गाणी शिकचे आणि आमी बी रोखडे रिकॉर्डिंग करचे आणि अशें जाताय बी सध्या. पण ऑफकोर्स असे लोक येता आणि वता ते कळना. ते रोखडे काळाच्या किंवा पडद्याच्या आड वतात. त्यांचे कंटिन्युअस त्यांचो वावर ह्या क्षेत्रात आसना. अशी खूपशी उदाहरणां आसात म्हणजे इंडियन आयडलान आयली आणि खूपशी पब्लिसिटी मेळ्ळी आणि मागीर तांचे कडेन कांयच नाशिल्लें आणि ते पडद्या आड गेले. अशें जावं शकता. अशेंय जाता की आजकाल पेरंट्स भुरग्यांक विदाउट ट्रेनिंग विदाउट प्रॅक्टीस फक्त कितें तरी पब्लिसिटी मेळची रियलिटी शोज धाडटात आणि ती पब्लिसिटी करून घेवपाचो प्रयत्न करतात. पण क्षणीक पब्लिसिटी आसता ती लॉंग लास्टिंग नासता. सो हाजो अर्थ अशें की ट्रेनिंग किंवा प्रॉपर क्लासिकल गाण्याची ट्रेनिंग हे इम्पॉर्टंट. आणि क्लासिकल गाणी जरी गायलो तो क्लासिकल शिकलो तरी तो भावगीत भक्तिगीत नाट्यगीत बरो जातलो अशें ना. तर ताजेर बी ट्रेनिंग जायच. सो भाव प्रदर्शन करप किंवा प्रत्येक गाण्याचो फरक कितें आसा तो कळपाकच जाय. आणि अशी जी तयारी एखाद्या गायकाची आसा तोच बरो गायक जावंक शकता. ही सगळे गुण संपन्न तो आसूंकच जाय. ताका शब्दांचें ज्ञान आसपाक जाय, साहित्य ताका खबर आसपाक जाय, संगीतकार कितें अपेक्षा करता त्या गाण्यातल्यान तेंय खबर आसपाक जाय आणि स्वताची प्रॅक्टीस स्वताचे श्रम परिश्रम त्या गाण्याचे त्या शब्दाक न्याय दिवपाक त्या चालीक न्याय दिवपाक तरच तें गाणें अजरामर जाता. तर हे व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट. आता स्टुडिओन कितें जाता स्टुडिओन जेन्ना तुमकां गाणी तुमकां खबर आसा गाण्याची चाल खबर आसा ती तुमकां हेडफोन दितात आणि हेडफोनाचेर तुमी ट्रॅक आयकुपाक येता आनी तुमचो आवाजूय आयकुपाक येता. ताजे पयलीं टेस्टिंग जाता. काही लोक एक हेडफोन लायता आनी एक हेडफोन भायर दवरतात कारण तांकां दोन्ही हेडफोनाचेर कन्फ्यूज जाता. डजंट मॅटर. काही लोक दोन्ही हेडफोन लावन व्यवस्थित हात कितें आसा ट्रॅकाचो आवाज आनी तुमचो आवाज हाजें बॅलन्सिंग तुमकां कळपाक तें करून घेवपाक. एखादें तुमकां टॅक्निकल गोश्टी खबर आसच्यो म्हणजे आमकांय खबर नाशिल्ल्यो सुरवातेक. पण आतां जेन्ना आमी रिकॉर्डिंग करपाक वता तेन्ना आमी ट्रॅक जो आवाज आमकां येता आनी आमचो आवाज जो आमकां येता ताचें आमी बॅलन्सिंग करून घेतात जेणे करून गातना थोडो तिजो त्रास जायना. एकदां कितें आसता की ऑपरेटर त्या सायडीन बसलो आसता आनी ताका खबर आसना की गायकाक कितें जाता आनी गायकाक सांगपाकूय भंय दिसता. एकदां जो नवीन गायक आसता तो सांगपाक वचना. तो आसा ते हळू हळू म्हणटा बरें म्हणटा सगळें आनी म्हणटा आनी ताजो एकदां त्या गाणें रिकॉर्डिंग बरोबर जायना. तेन्ना तो आवाज बॅलन्सिंग वेवस्थीत करून घेवपाक जाय. ताचे नंतर बरेचशे गायक गातनाच म्हणजे रिकॉर्ड करतना रिवर्ब घेतात. रिवर्ब एक अशी एक योजना की जेणे करून आवाज स्मूथ जाता आणि एनहान्स जाता आणि ताका एक सादारण एक एको टायप येता म्हणजे तुमकां गावपाक ते इज जाता. मोठ्यान गावचें पडना किंवा तातूंत एक फिलिंग्स येता. तर हो करप रिवर्ब घेवन करून रिकॉर्डिंग करून काय हरकत ना. पूण चडशें म्हणटा की रिवर्ब घेवनासतना रिकॉर्डिंग करप बरें. तेन्ना तुमकां कळटा की कितें चल्लां आणि वेदर तुमची चाल किंवा तुमचे सूर तुमचे गाणे बरोबर आसा ना. सो तुम्ही रिवर्ब घेवन करता कारण आता कितें आसा प्रत्येक कडवे तुमी वेगवेगळे गावपाक मेळटा. अशें न्ही की कंटिन्युअस गात वचपाक जाय. तुमकां दिसलें की आतां फर्स्ट फक्त मुखडोच गावया तर मुखडो तुमी पयलीं गावपाक शकता. ओके. तो गावन जातकीर परत जेन्ना तुमी आयकता की वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट वेदर यू हॅव गिवन प्रॉपर जस्टीस टू दिस सॉंग ऑर नॉट रिवर्ब काडून आयकपाक म्हणजे तो ड्राय आयकपाक जाय. तो ड्राय आयकतरी कळटा की तूं वेवस्थीत सुरान गायला बीन आसा. किंवा रिवर्ब जेन्ना तूं रिवर्बान आयकता तेन्ना एकदां तुमकां कळना की हो सुरान आसा काय ना. जरी तूं रिवर्ब दिवन गाता तरी आयकतना व्हेरीफाय करतना तो रिवर्ब काडून आयकप हे व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे जेन्ना रिकॉर्डिंग तुमी गाणें गाता तेन्ना हेडफोनाचेर लावन तुमी सगळें तें आयकून जशी चाल बसयता तशी गायत वचप आणि जेन्ना गावन जालें
आणि एकदा अशें जाता की तुमचे जे एखादी जे डिफिकल्ट जर शब्द आसा किंवा एखादी डिफिकल्ट तान आसा तातूंत किंवा एखादी डिफिकल्ट चाल आसा ती जायना ती परत परत घेवची पडटा. आता हे आत्ता हांव सांगूंक शकना पूण जेन्ना ट्रॅक आसता आनी जेन्ना तुमची एखादी चाल बसना किंवा संगीतकारान नाही ही अशी न्ही चाल ही अशी जावपाक जाय अशी जावपाक जाय ती खूबदां घेवची पडटा. आनी अशें जाता की तातूंतच टायम वता, तातूंत थोडे नर्वसनेस येता. एखादो गायक एखादो संगीतकार आसता जो मोठो संगीतकार आसा तूं कितें गाता तुका हें जमना अशेंय जावंक शकता. ओके, किंवा थंय आजूबाजून लोक आसता म्हणजे हाका एक तयारी जायच आनी त्या तयारी जाल्या शिवाय त्या गायकान रिकॉर्डिंगाक वचपाक जायना. नॉर्मली तूं कूलच आसपाक जाय. म्हणजे स्टुडियोन कितें जाता आतां आमी पळयलां खूब कडेन स्टुडियोन अजून लोक आयकुपाक येतात किंवा तांचे मदीं मदीं कांय तरी संबंध चालू आसता ताजो अफेक्ट तुजेर जावपाक जायना. एकदां तांचे भितर कितें बरें स्टुडियोचे जे टॅक्निकल जे सगळे लोक आसतात तांचे भितर कितें ज्यो ते हांसतात ते तुका हांसले अशें तुवें समजूपाक जायना. तुवें कूल रावपाक जाय कारण बेसिकली तुजी परफॉर्मन्स हे तुका मॅटर करता. ते कितें उलयता कितें करता ते तुका लागना. आनी एकदां स्टुडियोचें गाणें तुमचें रिकॉर्डिंग जालें, म्युझिक डायरेक्टर सांगलें की ओके जालें, टॅक्निकल जो बसलो आसा तोय सांगता की जालें, तरी तुमी ताजेर सॅटिस्फाय आसपाक जाय. तें गाणें जेन्ना प्रॉपर ताका मिक्सिंग जाता ताका ट्रॅक किंवा एकदां अशें जाता की तुमकां 2-3 ट्रॅक दिल्ले आसता रिदम तानपुरो आनी एखादो इन्स्ट्रुमेंट मागीर ताका आनी इन्स्ट्रुमेंट येता अशें जावंक शकता. पूण म्हाका पर्सनली अशें मन दिसता की एखादें गाणें जर बसयता आनी ताजे वेगवेगळे ट्रॅक आसात आनी जेन्ना ते गायकाक रिकॉर्डिंग करपाचें आसता तेन्ना म्हाका अशें दिसता की सगळे ट्रॅक रेडी जावनूच मागीर गायकाक येवपाक जाय. तें म्हाजें मत आसा. एकदां काही कारणामुळे पयलीं 2-3 ट्रॅक करून धाडटात, आवाज घेतात आनी मागीर जावन ट्रॅक मिक्स करतात. पूण हाजें कितें म्हणणें आसा की जेन्ना सगळे इन्स्ट्रुमेंट त्या ट्रॅकान आयले, बासरी म्हण, बेस गिटार म्हण किंवा पॅड म्हण, कीबोर्ड कितें सगळे पखावज, तबला सगळे ताळ जेन्ना आयले आनी त्यादे वेळार जेन्ना तूं रिकॉर्डिंग करता ते सगळे ट्रॅक आयकून तेन्ना एक फिलींग जो आसता तो फिलींग इम्पॉर्टंट आसता. म्हणून म्हाका दिसता की कंप्लीट सगळे ट्रॅक रेडी जावनूच मागीर तुजे कडेन येवप आनी तुवें गावप हें इम्पॉर्टंट. ओके, एखाद्या वेळार जर गडबड आसा, जर कितें तरी अर्जन्सी आसा आनी संगीतकार म्हणटा प्लीज तूं तुजो आवाज दी मागीर आमी एड करता, हरकत ना. पूण मोस्टली तुमी ह्या गोश्टी ट्राय करपाक. बरें, गाणी रेडी जालें, ओके जालें, ताजे नंतर मिक्सिंग जाता आनी एडिटींग जाता आनी तें पब्लीश जावचे पयलीं गायकान मिक्सिंग आनी एडिटींग जाता एकदां परत आयकप इम्पॉर्टंट आसता. ऑफकोर्स संगीतकार आयकतलोच आनी संगीतकार आपल्याक जशी ज्या जाग्यार खंय खंय कितें दिसता. कारण कितें आसा आतां एडिटींग करतना खूब स्कोप आसा एडिटराक. ताका दिसलें की हांगा तबलाच जाय, हांगा पखवाजूच बोयल जाय किंवा हांगा तानपुरोच जाय, त्या प्रमाणे तो बॅलन्स करूंक शकता. दिस इज द ब्युटी ऑफ ट्रॅक रिकॉर्डिंग. जे जे इन्स्ट्रुमेंट ताका चड म्हणजे प्रभाव ताका चड दाखोवपाक आसा तो दाखोवंक शकता. आजकाल अशें जालां, हांवें पळयलां म्हाजे 2-3 रिकॉर्डिंग करून हांवें जेन्ना गाणें आयकलें तेन्ना अशें दिसलें की म्हाका गाणें इन्स्ट्रुमेंटाचो आवाज खूब आशिल्लो आनी आवाज जो गायकाचो आवाज तो दबून दवरलो. त्यामुळे हें कितें चल्लां की म्हाका इन्स्ट्रुमेंटाचोच सगळो आवाज येता आनी गायकाचो आवाज एनहान्सूच केल्लो. आनी चडशे आयचे जे तरुण यंग म्युजिशियन्स किंवा यंग जे एडिटर ते तशें करतात. तांकां म्युजिकाचो आवाज लावड जाय आसता आनी गाण्याचो आवाज खंय तो दबलो आसता. तर हांवें सांगलें की म्हाका आवाज एनहान्स करूंक जाय, आवाज कमी जाल्लो आसा आनी तुमचो इन्स्ट्रुमेंट सगळे व्हड जाल्ले आसा. कळटा आत्तां हांवें हालीं एक शांत म्हणत दर्या शांत एक कोंकणी गाणें जें केलें त्या गाण्याची म्हणजे सिंपल स्टोरी सांगता. तें गाणें जेन्ना केलें तें गाणें बरयलां मनोहर सर म्हणजे गीत ऑलरेडी रेडी आशिल्लें. ताजेर आमी चाल एक सुचयली आनी आमी चाल बसयली. ती चाल म्हाजी बॉम्बेचो म्युझिक अरेंजर आसा. चाल बसयली म्हणजे कंपोज केली, संगीतकार जालो. पूण म्युझिक अरेंजर तो वेगळो आसता. हें पयलीं बी आशिल्लें म्हणजे खुबशे गाणी जी रवींद्रनाथ मंगेशकरान चाल लायली ताची अरेंजमेंट अनील मोहिनीन केली. अरेंजमेंट म्युझिक अरेंजमेंट खंयची खंयची म्युझिक घेवप ताका कशें पीस बसोवप हें अरेंजर करता. हें चाल चडसो संगीतकार करना किंवा ताका स्टुडियो ताका सगळे इन्स्ट्रुमेंटाची म्हायती आसना. बॉम्बे हें खूब तरेचो जाता. म्हणून म्हाजे गाणें हांवें जेन्ना शांत मळब रेडी केलें तेन्ना हांवें प्रशांत लळिता कडेन धाडलें. प्रशांत लळिता सांगलें की म्हाका हे गोश्टी अपेक्षीत आसा. गोंयचो एक फ्लेवर, तातूंत दर्याच्या ल्हारांचो आवाज, बेस गिटार, संत गाणें असल्या कारणान बासरी येवपाक जाय. सो ताणें एक बसयलें, ताचे ट्रॅक बसयले, बेस गिटार घालो, बासरी घाली, ल्हारांचो आवाज दिलो
ते गाणें आयलें, हांवें वोकल म्हाजो वॉयस रिकॉर्डिंग केलो आनी जेन्ना एडिटींग जालें तेन्ना म्हाका कळ्ळें की म्हाजो आवाज खूब कमी आसा आनी खूब दर्याचो किंवा म्युजीक इंस्ट्रुमेंट आवाज चड आसा. आफ्टर एडिटींग स्टुडिओ रिकॉर्डिंग ओके जालें, सो हांवें परत सांगलें की म्हाजो आवाज वाडय, कारण म्हाका जो आवाजाचो फील येवपा तो येना, म्युजिकाचो आवाज चड येता. सो हो एक इम्पॉर्टंट भाग आसा आफ्टर स्टुडिओ रिकॉर्डिंग. ऑफकोर्स ह्यो गोश्टी अनुभवान येता. एखादो नवीन गायक जो वता ताका हें कळचें ना, तो त्या उमेदीन गावन वतलो आनी ताचें गाणें भायर येतकीर तो उमेदीन रावतलो. पूण आनी अजून एक गोश्ट आसा, खंयचेंय गाणें आपली रेडी जालें आयकलें सोडून दिवपाचें, फुडली गाण्याक तयारी लागपाची, फुडली तयारी लागपाची. तें गाणें बरें जालें ना, त्या गाण्याचेर आपूण त्या गाण्याक म्हणजे जबत तुका गाणें पसंत पडना त्या गाण्याचेरच रावप ना, किंवा हांगा असं जावपाक जाय आशिल्लें, थंय तसं जावपाक जाय हें घेवन वचप ना, फुडें वचप. कारण हो कितें आसा, अनुभवानच तूं मागीर तूं त्या हातूंत एक्सेल जाता, अनुभवानच. आनी रिकॉर्डिंग करता करता, कारण सुरवातीच्या काळात जे आमी स्टुडिओ रिकॉर्डिंग करता आमी बीच करता तें आतां आमकां थोडें इज जाला. ऑफकोर्स प्रत्येकान ओवर कॉन्फिडंस आसची न्ही, आपली तयारी आसूंकच जाय. तर ही गोष्ट जाली. जर आमी आतां ओवरऑल जे तुमकां सांगलें की एक म्हणजे गायकाची ट्रेनिंग वेवस्थीत आसपाक जाय, गायकाचो रियाज वेवस्थीत आसपाक जाय, गायकाची गायका कडेन जेन्ना गाणी येता तेन्ना संगीतकाराची कितें अपेक्षा आसा ती सगळी समजून घेवपाक जाय. गीत कितें आसा, गिताचो भाव कितें आसा आनी गिताचो प्रकार कितें तो समजून घेवपाक जाय. आनी त्या प्रमाणे त्या गाण्याची संपूर्ण तयारी करपाक जाय. जाल्यार ते ट्रॅक तुमी घरा कडेन मागून घेवन ताची प्रॅक्टीस करीत रावपाक जाय. परत संगीतकारा कडेन वचून तुमी बसून म्हणून घेवपाक जाय. रिकॉर्डिंग आसा ताचे पयलीं तुवें एक जी प्रिपेरेशन आसा, आपले मनस्वास आनी शरीर स्वास सांबाळपाक जाय, कारण आवाज हो इम्पॉर्टंट आसता. शांत रावपाक जाय. रिकॉर्डिंगाचे टायमींग एक आपूण ठरोवपाक जाय. आनी नॉर्मली 11-11:30 नंतर मागीर स्टुडिओ गेले नंतर जी तयारी आसा, आपली पूर्ण तयारी ती करून वचपाक जाय. 2-3 तास पर्यंत आपले जर रिकॉर्डिंग जायना जाल्यार दुसरे दीस परत शिफ्ट करपाक जाय. परत आवाजाची काळजी घेवपाक जाय. आनी जेन्ना गाणें रिकॉर्ड जाता आनी जेन्ना एडिटींग जाता तेन्ना परत एकदां आयकून त्या गाण्याक आपूण न्याय दिला आनी त्या गाण्याचे सगळे बॅलन्सींग सारकें आसा ना हें पळोवनूच तें गाणें मागीर फायनल करपाक जाय. ह्यो थोड्योश्यो गोश्टी हे जे स्टुडिओ रिकॉर्डिंगाचे. आनी जेन्ना जशें म्हणलां हांगा कवन तें गायन, म्हणजे गाणें तयार जालें, चाल बसली आनी मागीर गायका कडेन येता तेन्ना गायका कडेन कितें अपेक्षा आसा आनी गायकान कशी न्याय दिवपाक जाय, हो एक थोडोसो भाग तुमचे मुखार हांवें दवरलो. परत एकदां सम्राट क्लब मडगांव आनी पलाश अग्नी स्टुडिओज आनी अंतरनाथ हांचे हांव आभार मानता. आनी आज आमच्या संजीवन म्युझिक अकॅडमींतल्यान हो लायव्ह प्रोग्राम तुमकां तुमचे कडेन 2 शब्द उलोवपाची म्हाका संदी दिली, त्या बद्दल सगळ्यांचे आभार मानता. धन्यवाद. देव बरें करूं भौमानिस्ट डॉक्टर प्रवीण बाब गांवकर. तुमकां जर कितेंय प्रश्न आसत जाल्यार तुमी ते कमेंट बॉक्सान घालचे. आमकां वेळ मेळत तशें आमी फाल्यां तुमचे प्रश्न घेतली. आयचे आमचे दुसरे मानेस्त म्हळ्यार भौमानिस्त अक्षदाबाई तळावलीकर. भौमानिस्त अक्षदाबाई तळावलीकर ही गोंयची एक नामनेची गायिका. विंगड विंगड तरांची आनी शैलीची गितां गावन तांणी एक अष्टतासी गायक म्हणून आपली वळख घडयल्या. गोंयभर तांच्या गायनाच्यो साबार कार्यावळी जाल्यात. आपल्या म्होवाळ आवाजान तांणी साबार गितां गावन ती लोकप्रिय केल्यात. हांव मागतां भौमानिस्त अक्षदाबाई तळावलीकर हांचे लागीं की तांणी आमकां मार्गदर्शन करचें. नमस्कार, थँक्यू फॉर दॅट लवली इंट्रोडक्शन. मी अक्षदा तळावलीकर, सम्राट क्लब मडगाव, पलाश अग्नी स्टुडिओ आणि अंतरनाथ क्रिएशन या तिघांचेही मनापासून आभार मानते की त्यांनी मला या गीत जन्मताना या सेमिनारमध्ये सहभागी करून घेतलं. उत्तम अशी थीम आहे गीत कसं जन्माला येतं ह्याबद्दलचा हा प्रवास आपल्या ह्या 5 दिवसांमध्ये चालू आहे. तेव्हा एक सिंगर म्हणून आमचा काय सहभाग असतो, त्याच्यात आमचे काय एक्सपिरियन्सेस असतात. ॲज अ सिंगर रिकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हे सगळं अगदी पॉईंट टू पॉईंट अगदी इलॅबरेट करून प्रवीण सरांनी इत्यंभूत सांगितलेलं आहे. इच अँड एव्हरी पॉईंट ही हॅज ऑलमोस्ट इलॅबरेटेड अँड टोल्ड यू एव्हरीथिंग.
तर ह्याच्याबद्दल माझा एक्सपिरियन्स म्हणजे जे काही सर बोललेले आहेत तेच मी पण सांगेन की आय थिंक व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज की सिंगर जर नॅचरल सिंगर जसे ते म्हणाले की 2 टाईपचे सिंगर असतात, नॅचरल आणि ट्रेंड. सो जर तुम्ही नॅचरल सिंगर असाल तर मग यू हॅव टू गेट ट्रेंड. डोंट जस्ट असं ग्रांटेड धरू नका की मी नॅचरली खूप चांगलं गातो किंवा गाते म्हणून मी खूप चांगलं म्हणू शकतो इन फ्युचर, बट दॅट्स फॉर अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. सो ट्राय टू गेट ट्रेंड. सो फर्स्ट पॉईंट इज यू हॅव टू बी वेल ट्रेंड सिंगर. सो ह्या सगळ्या गोष्टी सरांनी ऑलमोस्ट सांगितलेल्या आहेत, तर मी त्या नाही कंटिन्यू करत, बट आय एम जस्ट एम्फसायझिंग ऑन दिस वन पर्टिक्युलर पॉईंट ज्याच्यामुळे तुम्ही खूपच पुढे जाऊ शकता इन युअर लाईफ, अँड दॅट इज लर्निंग क्लासिकल म्युझिक. सो माझा एक्सपिरियन्स रेकॉर्डिंग स्टुडिओचा हा खूपच छान असा रोलर कोस्टर राईड टाईप होता, कारण की तुम्ही सगळ्यांनी मला ऐकलेलंच आहे. लाईक वे बॅक इन 2004-05 जेव्हा मी प्रोफेशनली गाणं सुरू केलं म्हणायला स्टेजवरती, तेव्हा मी माझी सुरुवात झाली वॉज इन टू सिंगिंग कॉम्पिटिशन्स, ज्याच्यात मी भावगीतं जास्त गायचे. मग पॉप म्युझिकमध्ये पण आले. मग त्याच्यातनं परत माझं चेंज ओव्हर झालं आणि आय केम बॅक टू भावगीतं आणि भक्तिगीतांमध्ये माझं जास्त इन्व्हॉल्वमेंट झालं. सो 2007 and 8मध्ये माझा पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओचा एक्सपिरियन्स होता, अँड त्याच्यातली आय थिंक इट वॉज मराठी गाणी आणि कोकणी गाणी अशी 2 वेगवेगळी भक्तिगीतं होती ती, आणि सुरुवातीला कोकणी गाणं म्हणायचं होतं. सो ते कंपोज केलं होतं आमच्या मिस्टर यतीन तळावलेकर ह्यांनी. सो ही इज अ परफेक्शनिस्ट, आणि स्टुडिओमध्ये गेल्यानंतर मला तर काहीच माहिती नव्हतं की कसं काय स्टुडिओ असतो किंवा कसं गायचं असतं, कसं म्हणायचं असतं. सो मला यतीने अगदी डिटेलमध्ये बसून शिकवलं की हां हे गाणं असं आहे, हे असं म्हणायला हवं, किंवा ह्याच्यामध्ये मला असे मॉड्युलेशन्स हवे, असे चेंजेस हवे, असे एक्सप्रेशन्स हवे, जे मी सुरुवातीला म्हणजे मोठे जे कोण आमचे दिग्गज गाणारे आहेत किंवा मी ज्यांच्या सान्निध्यात होते त्यांच्याकडनं मी ऐकलेलं आहे की मोठे गायक कलाकार जे आधी रेकॉर्डिंग स्टुडिओजमध्ये जसे सर म्हणाले की 1 महिना ते रिहर्सल करायचे, बट असं पण मी ऐकलेलं आहे की जेव्हा एक गाणं त्यांना दिलं जायचं, दे यूज टू रीड दॅट सॉन्ग मेनी टाइम्स, मल्टिपल टाइम्स ते खूप वाचत असायचे, बिकॉज दे वॉन्टेड टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी वर्ड. सो ते असे कंटिन्युअसली वाचायचे. सो हा प्रकार माझ्याबरोबर झाला नाही, कारण की इट वॉज यतीन आणि त्यांनी मला सांगितलं की हे गाणं असं आहे, तर मला असं हवं आहे. सो इट वॉज लाईक स्ट्रेट अवे बॉम्बार्डिंग, असं हवं आहे, असं म्हणायला हवं, अँड यू स्टार्ट. लाईक ओके चलो. सो पहिला एक्सपिरियन्स विथ अ म्युझिक डिरेक्टर म्हणजे असं असतं की हां म्युझिक डिरेक्टरने डायरेक्ट शिकवलं गाणं की चल असं म्हण. म्हटलं ओके, आणि असंच म्हणायला हवं, इट शुड बी दिस वे, त्याच्यात आणि काही वेगळं नको आहे, मला अशी हरकत हवी आहे, तर ती अशीच यायला पाहिजे. ओके फाईन. सो मी गेले रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये, म्हापसा इथे एक रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, तिथे आम्ही गेलो आणि रेकॉर्डिंग सुरू झालं. तिथे गेल्यानंतर तो असा बॉम्बार्ड होता की अगं मोठ्याने तुझा आवाज येतो आहे किंवा मग मध्येच हळू येतो आहे. सो आय वॉज लाईक ऑल बॅफल्ड. मी म्हटलं असं कसं, तर मग तेव्हा लक्षात आलं की रेकॉर्डिंग स्टुडिओचा माईक हा वेगळा असतो आणि लाईव्ह परफॉर्मन्सचा माईक वेगळा असतो. लाईव्ह परफॉर्मन्समध्ये तुम्ही कसाही माईक धरा, इट विल कॅप्चर युअर व्हॉईस. इफ इट इज सॉफ्ट तर मग इंजिनियरला माहिती असतं की हां हिचा आवाज जरा वाढवायचा, किंवा तो तुला सिग्नल करतो की जरा पुढे ये किंवा जवळ धर, स्टफ लाईक दॅट. आणि इट्स अ मॅटर ऑफ 3 minutes ते गाणं संपून जातं. त्याच्यात एवढं लक्षात नाही येत की कुठे तुम्ही बेसूर गेला आहात, कुठे तुझा श्वास कमी पडला आहे, किंवा तू लाऊड म्हणतेस की सॉफ्ट म्हणतेस. इट्स अडजस्टेड जस्ट 3 minutes अँड इट्स ओव्हर, बट नॉट इन द स्टुडिओ. मग स्टुडिओमध्ये गेल्यानंतर समजलं की हां माईकच्या समोर बाबा एक पर्टिक्युलर डिस्टन्स ठेवून म्हणायला हवं. मग यू कॅनॉट बी टू लाऊड, यू कॅनॉट बी टू सॉफ्ट, कारण की दिस इज 10 to 12 years बॅक. तेव्हा रेकॉर्डिंग सिस्टम्स वर नॉट दॅट सोफिस्टिकेटेड जे आत्ताचे आहेत. दे वर ओके, दे वर गुड, क्वाईट सेन्सिटिव्ह इनफ टू कॅप्चर युअर व्हॉईस.
सो हां, तेव्हा समजलं की माईक पुढे कसं गायचं आणि किती डिस्टन्स मेंटेन करायचा. सॉफ्ट आवाज असेल तर आपण जरा जवळ असायला पाहिजे, जरा हार्श आवाज असेल, मोठा आवाज असेल तर जरा दूर असायला हवं. माझा आवाज खूपच सॉफ्ट आहे, तर ते मी जरा जवळ यायला पाहिजे. सो पहिला प्रवास हा गाण्याचा असा. आणि मग ज्याच्यात समजा मी काहीतरी चांगलं नाही गायले तर मग पुढे बसणारा म्युझिक डिरेक्टर शाउट्स, ही वूड लिटरली बोंबार्ड. असे एक्सपिरियन्सेस असतात जे मला एक्सपिरियन्स आले, जे वॉज लाईक अरे ही हरकत बरोबर नाही आली किंवा हे असं बरोबर नाही झालं. माझ्या कानात तर मला बरोबर वाटतंय, पण जेव्हा आपण बाहेर जाऊन ऐकतो, म्हणजे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये 2 वेगवेगळे सेगमेंट्स असतात ना, जिथे बाहेर म्युझिक डिरेक्टर बसतो आणि आपण आतमध्ये असतो. आता अगदी वेगळं झालेलं आहे. मग आतमध्ये तर अरे वा हे तर बरोबर वाटत होतं, पण बाहेर गेल्यानंतर ऐकू आलं की इट्स नॉट साऊंडिंग व्हेरी गुड. सो मग असा एक टेरिफाईड काइंड ऑफ अ लिटल एक्सपिरियन्स, जिथे सगळंच नवीन होतं. लाईक रिकॉर्डिंग स्टुडिओ इज न्यू, रिकॉर्डिंग पर्सन इज न्यू, म्युझिक डिरेक्टर इज अ परफेक्शनिस्ट. आय मीन आय अंडरस्टँड वेन म्युझिक डिरेक्टर्स लाईक यतीन आर लिटल अग्रेसिव्ह, कारण की दे आर परफेक्शनिस्ट अँड दे एक्सपेक्ट द अदर पर्सन टू बी परफेक्ट. सो नो ऑफेन्स. सो हा पहिला एक्सपिरियन्स होता. मग त्याच्यानंतर समजलं की हां ओके असं असतं हळूहळू. मग कानावरती शब्द पडायचे की हा रेकॉर्डिंग स्टुडिओ आधी लोक असे करायचे, एक महिना प्रॅक्टिस करायचे अँड यू नो ऑल दॅट स्टफ. सो मग पहिला एक्सपिरियन्स वॉज व्हेरी टेरिफाईंग, बट येस आय लर्न अ लॉट. नेक्स्ट वॉज इन वे बॅक अगेन इन 2009, जिथे मला परत संधी मिळाली रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गाणी म्हणायची. आणि ह्याची गाणी दिलीप वझे आणि जीवन केरकर यांनी कंपोज केली होती, दोघांनी मिळून कंपोज केली होती. दिलीप वझे तर आमच्या ह्याही सेमिनारमध्ये आहेतच, देन यू हॅव हर्ड हिम. अगदी छान असे लिरिक्स लिहितात आणि कंपोजही करतात. सो त्यांचं गाणं कंपोज केलेलं गाणं होतं गीत तुझ्या गायताना. हे माझं सोलो गाणं होतं आणि दिस वॉज अ रोमॅन्टिक सॉन्ग. सो पहिलं गाणं वॉज भक्तिगीत, म्हणजे टोटल तुम्ही यू हॅव टू बी स्पिरिच्युअली अलाइंड. आणि हे दुसरं पॅटर्नचं गाणं रोमॅन्टिक गाणं. सो त्यांनी अगदी छान मला बसून एक्सप्लेन केलं. आणि जेव्हा आमचं रेकॉर्डिंग स्टुडिओचा एक्सपिरियन्स होता, सो मी तसाच परत तिकडे केला. आणि तिथे जर समजा समथिंग वॉज गोईंग रॉंग, ही वॉज क्वाईट हंबल अँड स्वीट अँड टेलिंग मी ओ नो अक्षदा, यू नो युअर ब्रेथ इज अ लिटल लेस, तो कमी येतो आहे तुझा आवाज, जरा ब्रीदिंग कर अँड देन यू स्टार्ट सिंगिंग अँड स्टफ लाईक दॅट. सो ते इतके छान रोमॅन्टिक असं गाणं झालं. थर्ड एक्सपिरियन्स वॉज हां, आणि ते गाणं एवढं हिट झालं ॲक्च्युली. आणि त्या गाण्यासाठी मला कोंकणी ग्लोबल म्युझिक अवॉर्डसुद्धा मिळाला, विच इज ऑलवेज एव्हरी इयर ऑर्गनाइज्ड बाय कलांगण संस्था फ्रॉम बँगलोर. सो येस, इट वॉज अन अचीवमेंट. द थर्ड वॉज अगेन अनदर कंपोजर दॅट म्युझिक डिरेक्टर दॅट आय एक्वेंटेड, त्याच्याबरोबर मला संधी मिळाली काम करायची. वॉज अगेन आमचे मुकेश खटवाल, ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड. आणि त्यांनी मला एक गाणं सजेस्ट केलं, म्हणजे त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं. इट वॉज फॉर अ मूवी, एका पिक्चरसाठी. आणि त्या पिक्चरचं गाणं तर कम्प्लीट वेगळं. म्हणजे मी आधी इट वॉज भक्तिगीत, भावगीतं झाली, भक्तिगीतं झाली, प्रेमगीत पण झालं, आणि आता इट वॉज टोटली डिफरंट. सो मला एक दिवस त्यांनी फोन केला आणि तो म्हणाला अगं पिक्चरसाठी एक गाणं म्हणायचं आहे, विल यू सिंग? आय सेड ऑफकोर्स, वाय नॉट. तर तो बोलला तू ये. आणि दॅट रेकॉर्डिंग स्टुडिओ इफ आय एम नॉट रॉंग वॉज आर्ट अँड कल्चर पाटोवरती जो स्टुडिओ आहे तो, तिथे त्यांनी मला बोलवलं. आणि तो म्हणाला की हे गाणं असं आहे. मी म्हटलं काय गाणं आहे? तर त्यांनी मला सांगितलं हे आयटम गाणं, आयटम सॉन्ग. म्हटलं अरे बापरे. तर हे आयटम सॉन्ग म्हणजे अगदीच कम्प्लीट डिफरंट जॉनर अगेन. सो ही सेड आयटम सॉन्ग आहे आणि ते तू वाच, तर तू ते बघून घे आणि वाच. म्हटलं आय वॉज लाईक ओके फाईन, आय विल ट्राय टू सिंग. म्हटलं कसं म्हणायचं आहे, तू मला एक्सप्लेन कर. तर त्यांनी मला चाल सांगितली, एक बेसिक स्केलेटन सांगितला गाण्याचा. आणि ही गेम मी अ फ्री हँड. ही सेड तुला हवं तसं तू म्हण. तर हे डबल टेन्शन, कारण की आधी सुरुवातीला 2 मी असे एक्सपिरियन्सेस केलेले की ज्याच्यात त्यांनी मला शिकवलं आहे की असं म्हण, हे इकडे असे एक्सप्रेशन्स कर. आणि हा तर सांगतो की तुला हवं तसं म्हण. आणि त्यातल्या त्यात हे आयटम गाणं. मी म्हटलं आता आयटम गाणं
तर ऐकलं आहे, भरपूर आयटम गाणी ऐकलेली आहेत, आयटम सॉंग्स ऐकलेली आहेत. सो यू नो इट इज फुल टू धमाल अँड लॉट ऑफ मस्ती अँड लॉट ऑफ खूपच असं एक्स्ट्रा वेगंड असं गाणं असतं ते. सो म्हटलं ओके, आता तेव्हा मला जे मी माझ्या गुरूंकडनं आणि खूपशा आमच्या म्युझिक फ्रेटर्निटीच्या लोकांकडनं जे ऐकलं होतं की आधीची लोक जी गाणी वाचायचे ते मला तिथे तो एक्सपिरियन्स चांगला आला की बिफोर आय स्टार्टेड आय हर्ड द ट्यून अँड बिफोर आय कुड गो अँड रेकॉर्ड आय मेड इट शुअर की आता मला सेल्फ स्टडी करायची होती बिकॉज ही सेड यू डू इट द वे यू वॉन्ट. सो आय हॅड टू गो थ्रू द सॉन्ग. आय हॅड टू ॲक्च्युली आय अप्लायड दॅट कॉन्सेप्ट ऑफ रीडिंग आणि इट हेल्प मी अलॉट. मी गाणं ॲटलिस्ट एक 10 वेळा तरी वाचलं, कंटिन्यूस वाचलं आणि मग आय रिअलाइज्ड की बाबा हा कुठे मला कुठले एक्सप्रेशन्स द्यायचे आहेत, कसं गाणं म्हणायचं आहे आणि यू नो कशी मस्तीचा तुझा टोन असायला हवा, तुझी एनर्जी तशी असायला हवी, स्टफ लाईक दॅट. सो गीत तुझे गायताना रोमॅन्टिक गाण्यामध्ये खूपच वेगळं गीत तुझे गायताना अगदी सॉफ्ट टोनमध्ये गाणं म्हणायचं होतं आणि हे तर अगदी कम्प्लीट वेगळं धमालचं गाणं. सो आय कॅनॉट सिंग इट सो सॉफ्टली. तर त्याच्यात ते यारा मार गोली डिशक्याव असं वगैरे गाणं होतं ते. सो हा अगदी कम्प्लीट वेगळा एक्सपिरियन्स बट इट वॉज फन लविंग आणि तिथे मला ते खूप हेल्पफुल झालं की यू नो रीडिंग द सॉन्ग मेक्स अ ह्यूज डिफरन्स बिकॉज तुम्ही ज्या गाणं एक वाचून दाखवता दुसऱ्याला सो ऑटोमॅटिकली त्याच्यात एक्सप्रेशन्स येतात. जसं ते गाणं लिहिलेलं असतं आणि ज्याच्यात जसे त्याचे शब्द असतात त्याप्रमाणे ते गाणं अगदी तुम्हाला समजतं की हां इथे असं एक्सप्रेशन आहे की यारा मार गोली, यारा मार गोली. मी यारा मार गोली असं नाही म्हणणार ना सगळे. सो ते गाण्याच्या ट्यूनमध्ये म्हणायचं होतं मला सगळं यारा मार गोली अँड डिशक्याव हे असं होतं. सो हा एक छान असा तिसरा एक्सपिरियन्स, अगदी वेगळं गाणं. ॲज आय सेड इट वॉज अ रोलर कोस्टर राईड. फर्स्ट भक्तिगीत आणि मग रोमॅन्टिक गाणं आणि मग हे आयटम गाणं. तर त्याच्यानंतर इट वॉज अ बिग गॅप वेर इन आय वॉज डुईंग कम्प्लीट माझे फक्त स्टेज कॉन्सर्ट्सच होत होते अँड टिल 2017-18 मी कम्प्लिटली आय वॉज इन टू मग सो हा दिस इज अ बिग गॅप. ह्याच्यात भरपूर यु नो स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये खूप असे बदल झालेले आहेत. एकदम अगदी एक्स्ट्रीम असे बदल झालेले आहेत वेर इन स्टुडिओज हॅव बिकम ओव्हर सोफेस्टिकेटेड आणि त्याचे इक्विपमेंट्स आर सो सेन्सिटिव्ह. बट त्याच्यात ॲडव्हान्टेजही असं आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे की आता कोरोनामध्ये कुठेही बसून गाणं म्हणू शकतो आणि ते मग एक मर्ज होतं स्टुडिओमध्ये, मास्टरिंग होतं आणि तुम्हाला गाणं प्रेझेंट होतं. तसं आधी होत नव्हतं. सो ह्या गॅपमध्ये आय डिडंट रिअलाइज की इतकं चेंज झालेलं आहे आणि थिंग्स हॅव इम्प्रूव्ड टू अँड हॅव बीन व्हेरी हेल्पफुल टू अ सिंगर ॲक्च्युली. कारण की ऑफ गेलं तरी तुमचं ऑटो ट्यून करून ते सुरात आणतात किंवा तुझा आवाज अगदीच खराब झालेला आहे तरी तो अगदी छान सॉफ्ट आणि मेलो अगदी मास्टरिंगवरती एव्हरीथिंग या सिंगरांचा आजकाल मास्टरिंगवरती असतं. म्हणजे जसा जर साऊंड इंजिनियर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टुडेज जेन. आधी होताच पण आता आणखीन जास्त कारण की त्याला खूप काही एक्सपेरिमेंट करता येतं बिकॉज द सॉफ्टवेअर हॅज बिकम सो डेव्हलप्ड, यू कॅन से डेव्हलप्ड. सो आता एवढा गॅप पडल्यानंतर परत मी म्हटलं चला आता यूट्यूबचा जमाना आहे, लेट मी डू वन सॉन्ग फॉर माय सेल्फ. एक आपली आठवण अशी कारण की आता इफ यू हॅव युअर म्युझिक ऑन यूट्यूब अँड सच सोशल साईट्स, नेटवर्किंग साईट्स, इट्स लाईक अ ट्रेजर. सो मी आय चेंज्ड माय जॉनर इन टू लाईव्ह परफॉर्मन्स ऑल्सो. जिथे मी खूप अशी बैठकीची गाणी म्हणायचे दॅट आय स्टार्टेड सिंगिंग you know more of pop and rock kind of songs. So माझा एक very good friend from Mangalore, त्यांचा बँड आहे आणि त्यांच्या बँडमध्ये मी म्हणायचे चरित्रा. हिज नेम इज लॉय वॅलेंटीन साल्दाना. सो त्याला मी म्हटलं अरे चल काहीतरी गाणं करूया आपण दोघे. आणि लिरिसिस्ट इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माय, नेहा वजे, ती गोव्याचीच आहे. तिने छान असं माझ्यासाठी हिंदीमध्ये रोमॅन्टिक गाणं लिहिलं आणि
तेच गाणं मग कोकणीत पण लिहिलेलं आहे आणि तेच गाणं मराठीत पण केलेलं आहे. सो आम्ही ते हिंदीमध्ये केलेलं गाणं लॉय व्हॅलेंटीन सल्दाना. ही इज अ व्हेरी फेमस अँड मल्टी टॅलेंटेड, व्हेरी टॅलेंटेड म्युझिक डिरेक्टर, कंपोजर, सिंगर हिमसेल्फ फ्रॉम मँगलोर, आणि तो खूप फेमस आहे ॲज अ म्युझिक डिरेक्टर इन कन्नडा फिल्म इंडस्ट्री. तर त्यांनी माझ्यासाठी हे गाणं कंपोज केलं. सो आता जो ट्रेंड चालू आहे फॉर सिंगर्स हा खूपच वेगळा आहे. म्हणजे सॉफ्ट गाण्यांचे रिक्वायरमेंट्स खूप कमी असतात किंवा एक सोलफुल गाण्यांचे रिक्वायरमेंट्स खूप कमी असतात. आजकाल रगड व्हॉइस आणि स्ट्रॉंग व्हॉइस किंवा विथ लॉट ऑफ सेन्शुअल व्हॉइस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड टुडे. तर ह्या गॅपमध्ये एवढा चेंज झाल्यानंतर यूट्यूबमध्ये तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला तेच ऐकू येतं. मोस्ट ऑफ दोज सॉंग्स आर व्हेरी हलके फुलके गाणे असतात, खूप सुंदर असतात, आणि पण आवाजांची क्वालिटी, द टोन ऑफ द सिंगर्स इज व्हेरी डिफरंट. सो जेव्हा मी परत स्टुडिओमध्ये गेले, ही लॉय इज अनदर म्युझिक डिरेक्टर जो फ्री हँड देतो. सो आता मला परत स्वतःचा आय हॅड टू गो थ्रू अ स्टडी पॅटर्न, आय हॅड टू डू अ स्टडी रिसर्च की आता या गाण्यावरती मी कसं म्हणणार आणि कसे शब्द आहेत आणि व्हॉट एक्सप्रेशन्स आणि कुठे मॉड्युलेशन्स घालायचे आहेत. ह्याच्यात फक्त चेंज एवढाच होता की लॉयनी मला सांगितलं यू सिंग द वे यू वॉन्ट टू सिंग, तुला हवं तसं तू गाणं म्हण, फक्त मला तुझी टोनल क्वालिटी आहे ना अक्षदा, यू आर अ सॉफ्ट सिंगर, तुझी रेंज हाय आहे, पण मला असं गाणं नको आहे. आय डोंट वॉन्ट दिस क्वालिटी, कारण की आत्ताचा ट्रेंड वेगळा आहे यु नो. सो यू हॅव टू सिंग अकॉर्डिंगली. सो गाणं आहे जे खूप जणांनी ऐकलं पण असेल यूट्यूबवरती, माझ्या चॅनलवरती आहे, एक पल में ही सही मोहब्बत तुमसे हो गई, हे गाणं. तसं ते इफ अ सॉफ्ट सिंगर हॅड टू सिंग, शी वुड हॅव सांगितलं लाईक एक पल में ही सही मोहब्बत तुमसे जो हुई, बेखबर ही तो मैं थी, अब खुद की भी खबर नहीं, हे असं म्हटलं असतं. बट ही सेड नो, आय डोंट वॉन्ट इट दिस वे, इट हॅज टू बी in a very husky and a very sensuous style of singing. म्हटलं ओके फाईन, ऐकली थोड्यांची गाणी आणि मग मी सुरुवात केली. सो तिथे गेल्यानंतर अगेन इट वॉज अ बिग बॉम्बार्ड बिकॉज आय स्टार्टेड सिंगिंग विथ दॅट पर्टिक्युलर डिस्टन्स आणि यु नो व्हॉट टू से विथ लिटल कंट्रोल्ड व्हॉइसमध्ये गाणं म्हटलं. इज लाईक नो, इट इज यू आर नॉट सपोज टू सिंग दिस वे अक्षदा, यू नीड टू कम अ लिटल क्लोज टू द माईक. म्हटलं ह्याची सिस्टम तर अगदीच वेगळी आहे, म्हणजे कुठली मॅक सिस्टम or something. He's like no, you have to come little close and you know sing soft, but you have to be close. I'm like okay fine. So it's like back to square one. And then he said tonal quality. So he said it has to change. So it's like एक पल में ही सही मोहब्बत तुमसे जो हुई, बेखबर ही तो मैं थी, अब दिल की भी खबर नहीं. सो ह्याच्यात जरा हस्कीनेस आला व्हॉइसमध्ये. सो ही वॉज हॅपी, ही सेड ओके दिस इज हाऊ आय वॉन्ट, आणि ओव्हरऑल ते गाणं चांगलं झालं. आता ह्याच्यात मी माझे एक्सपिरियन्स सांगते इज बिकॉज की आय जस्ट वॉन्ट अ बडिंग सिंगर टू अंडरस्टँड की एक जर गायक किंवा गायिका विचार करते की मला जायचं आहे स्टुडिओमध्ये, तेव्हा फक्त टेक्निकॅलिटीज पकडून नाही चालत आहे. देर इज अ वे हाऊ यू हँडल द सिच्युएशन. लाईक वेगवेगळी माणसं असतात, वेगवेगळे टाईपचे म्युझिक कंपोजर्स असतात. they have a very different approach towards you know explaining to you, telling you. Sometimes you might get a Hitler, a hunter master who would be like नाही असंच पाहिजे, असं नाही, get lost. असंही असू शकतं. they can literally tell you get lost if you are not according to their choice. आणि sometimes there is a music composer who says okay चलो do it your way. So you know असे एक्सपिरियन्सेस येतात आणि त्याच्यात you have to be updated with what is happening in today's you know gen. like आताच्या ह्याच्यामध्ये काय चालू आहे, कुठले सिस्टम्स यूज केले जातात. आधी एवढ्या सगळ्याची गरज नसायची, पण आय थिंक इट्स बेटर फॉर यू टू बी टेक्निकली साऊंड अँड टू नो की बाबा काय सिस्टम यूज केली जाते आणि कशा पद्धतीने रेकॉर्डिंग स्टुडिओज मध्ये काम केलं जातं. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला त्या सानिध्यात राहायची गरज आहे. यू नीड टू बी 24/7 365 days विथ दोज पीपल जे म्युझिकमध्ये आहेत, म्युझिक रिलेटेड आहेत, मे बी साऊंड इंजिनियर्स, कंपोजर्स, लिरिसिस्ट,
सो दॅट तुम्ही त्यांच्याकडनं खूपशा गोष्टी ऐकत राहता. You have to be a good listener also. You have to be a good observer also. You have to observe how somebody, आता जेव्हा तुम्ही त्या सानिध्यात राहता आणि if you are working in some studio, maybe you are not doing anything, but you just go and sit there and understand how the whole thing works. माझ्यासारखं अगदी डायरेक्टली जाऊन तुम्ही तिथे उभे राहू नका. आय मीन असं म्हणजे आजकालची मुलं खूप फोकस्ड आहेत अँड दे नो वॉट दे वॉन्ट टू डू इन देअर लाईफ. सो इफ यू आर प्लॅनिंग की तुम्हाला एक सिंगर व्हायचं आहे आणि यू वॉन्ट टू बी अ रेकॉर्डिंग स्टुडिओमधले सिंगर जर तुम्हाला व्हायचं असेल तर यू नीड टू स्टार्ट युअर ग्राउंड लेवल वर्क की ABCD तुम्ही करायलाच हवी. यू हॅव टू गो अँड बी विथ दोज काइंड ऑफ पीपल जे तुम्हाला गाईड करतील, हेल्प करतील अँड यू कॅन लर्न अ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम देम. सो बेसिकली हो, आणि मोस्ट इम्पॉर्टंट जसं सरांनी सांगितलं श्वासावरती कंट्रोल, ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली आय थिंक ऑलमोस्ट 80% आपण शिकून जातो. टेक्निक, व्हॉइस लावण्याची पद्धत, टेक्निक थ्रू युअर क्लासिकल म्युझिक ट्रेनिंग. ती जर तुम्ही शिकलात तर त्याच्यात तुम्हाला कम्प्लीट कळतं की बाबा आपल्याला आवाज कसा लावायला पाहिजे किंवा श्वास कधी घ्यायचा, कधी सोडायचा. इट इन्क्रीजेस युअर स्टॅमिना टू सिंग. And as he said, you have to be very, very relaxed. And music is such a thing that relaxes you. So त्याच atmosphere जर तुम्ही राहिलात तर it will always help you to grow and develop in that. And yes, these are the basic things. I think this has helped you all a lot. आणि असे माझ्यासारखे एक्सपिरियन्सेस तुम्हाला येऊ नये. मी यू हॅव हॅपी एक्सपिरियन्सेस. आय ऑल्सो हॅड हॅपी एक्सपिरियन्सेस. जस्ट दॅट जेव्हा आपण नवीन गोष्टी एकदम माहिती आहे की पदार्थ केलेला आहे आणि तो अचानक माहिती नाही त्याची टेस्ट कशी असणार, पण तो असतो तिखट आणि तुम्हाला वाटतं की ते गोड असेल आणि यू स्टार्ट इटिंग इट अँड यू रिअलाइज ओ माय गॉड इट वॉज पंजंट. सो तसा एक्सपिरियन्स तुम्हाला होऊ नये म्हणून जस्ट बी अ लिटल ऑब्झर्वंट, लर्नड अँड बी इन क्लॅन ऑफ पीपल हू विल हेल्प यू टू ग्रो. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. सो एनिवेज आय होप यू ऑल हॅव I have given my inputs and you all have learned from that. आणि on the 24th we are going to have this live performance जिथे आम्ही परत भेटणार आहोत. आणि तेव्हा तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील आम्हाला विचारायचे, मला आणि प्रवीण सरांना विचारायचे असतील तर तुम्ही जरूर विचारा. वी विल डेफिनेटली ट्राय टू फुलफिल दॅट. सो टिल 24th let's meet again and you take very good care of yourselves. Bye and namaste. देव बरे करू. भोवमानेस्त अक्षदाबाई तळावलीकर. आमच्या कार्यावळीक आयज ऑनलायन माध्यमांतल्यान भोवमानेस्त स्वप्नील बांदोडकर हांची उपस्थिती आसा. भोवमानेस्त स्वप्नील बांदोडकर हे नामनेचे आनी लोकप्रिय गायक. ते मूळ गोंयकार आसून साबार गितां ताणें आपल्या आवाजान फामाद केल्यात. हिंदी आनी मराठी वांगडाच आपल्या आवय भाशेंतल्यान कोंकणींतल्यान तांणी गितां गायल्यात. हांव तांकां येवकारतां. हांव मागतां भोवमानेस्त स्वप्नील बांदोडकर हांच्या लागीं की तांणी आपले विचार मांडचे. नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि आज सम्राट क्लब मडगाव, पलाश अग्नी स्टुडिओज आणि अंतर्नाद क्रिएशन्स निर्मित यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम कवन ते गायन हा जो कार्यक्रम परिसंवाद तुम्ही केलेला आहे त्याबद्दल मी यतीनचे मनपूर्वक धन्यवाद देतो. यतीननी मला परवा फोन करून हे सांगितलं होतं की असं असं आहे आणि विल यू बी एबल टू कम ॲज अ गेस्ट. सो आय सेड दिस इज अ व्हेरी गुड कॉज आणि व्हेरी गुड परिसंवाद. तर मला खूप आवडेल आणि हे रायम आणि सगळ्या माझ्या गोव्याच्या गोयकरांना मी नमस्कार करतो आणि काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतो की जसं हा परिसंवाद चाललाय. मी ह्या आधीचे पण काही परिसंवाद ऐकले ज्यात कौशल्य इनामदार बोलले, मिथिलेश पाटणकर बोलले, विष्णू शिरोडकर बोलले. सो कवन ते गायन, तुम्ही आता सगळं गेले 4 दिवसात हे समजलं असाल की गाणं कसं तयार होतं. पहिलं शब्द लिहिले जातात, त्यानंतर संगीत येतं, त्यानंतर त्याच्यावर सूर साथ चढतो एखाद्या अरेंजरचा आणि त्यानंतर शेवटी गायक जाऊन गातो, त्यानंतर मिक्सिंग होतं.
आणि देन मास्टरिंग होऊन ते गाणं आपल्या समोर येतं. पण दीज आर व्हेरी सिम्पल टर्म्स. सिम्पल भाषेमध्ये आपण ह्याचं आपण वर्णन करू शकतो, पण ॲक्च्युली थोडी प्रोसेस वेगळी असते. ती प्रोसेस मी तुम्हाला समजवतो की जेव्हा गाणं बनतं, मी गाण्याबद्दल बोलीन, मी इतर गोष्टींबद्दल बोलणार नाही, बिकॉज आय बीन कॉल्ड टू टॉक अबाउट सिंगिंग. सो वेन आय गो टू अ स्टुडिओ and when I receive a song, what do I look into? What are the things that I find, and what do I need to look in? As a singer, ते खूप महत्त्वाचं असतं, कारण तुम्हाला जेव्हा एखादं गाणं रिसीव्ह होतं तेव्हा त्या गाण्यामध्ये तुम्हाला काय इनपुट्स द्यायचे असतात हे कधी कधी लोकांना माहीत नसतं. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गाण्याचा काय स्वभाव आहे. स्वभाव म्हटल्यावर तुम्हाला किशोरदांचा एक किस्सा मी सांगतो की किशोरदा वेगवेगळ्या गायकांसाठी वेगवेगळे आवाज द्यायचे, पण ऍक्च्युली ते आवाज द्यायचे नाही, ते स्वभाव स्टडी करायचे. ही यूज टू स्टडी द मॅनरिझम्स ऑफ एन आर्टिस्ट, की तो कसा चालतो, कसा बोलतो, कसा वागतो, आणि त्यावरती ते डिसाईड करायचे की ह्याला आवाज कसा दिला पाहिजे. So I'm sure you will find a difference with our Rajesh Khanna's voice आणि अमिताभ बच्चन voice. Same आवाज किशोरदांचा वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगळा वाटतो. And these are modulations. You have to study a person, or in this case study the song. की गाण्याला काय म्हणायचंय, संगीतकाराला काय म्हणायचंय, गीतकाराला काय म्हणायचंय, कारण गीतकार आणि संगीतकार ह्या गाण्याचा आत्मा असतो. सो काय लेवलला मॉड्युलेशन केलं पाहिजे, किंवा त्या गाण्याचा काय टोन असला पाहिजे, त्याच्यामध्ये काय प्रकारचे डायनॅमिक्स ठेवले पाहिजेत, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मला आठवतं की एक गाणं माझं आहे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे. सो वेन दिस सॉन्ग वॉज ऑफर टू मी, तिकडे या गाण्याचे डिरेक्टर सुद्धा होते, रवी जाधव. आणि बोलता होता मी रवीला विचारलं की रवी हे गाणं शूट कसं करणार आहेस. सो दॅट्स वेन ही टोल्ड मी दॅट ही इज गोइंग टू यूज 60 frames, स्लो मोशन, व्हेरी ड्रीमी सिक्वेन्स. आणि that's when I got the idea ki no, I have to sound like that. I have to make it very dreamy. I have to give a different tone to the voice, or maybe sound little mellow or little husky. So you have to decide this on the spot when you go for a recording, and you have to modulate your voice accordingly. मी या गोष्टी खूप करत असतो. मी खूप हल्ली तर डिरेक्टर्स रेकॉर्डिंगला येत असतात. सो आय टेक द स्क्रिप्ट. मी त्यांना विचारतो की गाणं काय सिच्युएशन्स आहे, मग त्या सिच्युएशनला मग त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचंय, मग शब्द आणि चाल कशी एकमेकांशी कनेक्टेड आहेत, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की जेव्हा मी लहान होतो तेव्हा सुरेशजींकडे शिकताना, सुरेश वाडकरांकडे, रियाजानंतर सुरेश यूज्ड टू टेक मी अलॉंग विथ हिम अँड आय हॅज टू गो फॉर अ लॉट ऑफ रेकॉर्डिंग्स विथ हिम. आय हॅव अटेंडेड plenty recordings of Sureshji, आणि I've met so many directors, and प्रत्येक म्युझिक डिरेक्टरची स्टाईल वेगळी, प्रत्येक गीतकाराची स्टाईल वेगळी. सो आय यूज टू ऑब्झर्व ऑल दीज थिंग्स की हाऊ डज अ सिंगर रिसीव्ह अ सॉन्ग, म्युझिक डिरेक्टर कसा गातोय, मग त्यानंतर सिंगरनी कसं गायला पाहिजे, किंवा सिंगरचं गाणं आणि म्युझिक डिरेक्टरचं गाणं कसं वेगळं होतं, मग सिंगरचे इनपुट्स काय आहेत, मग हॅज ही मिस्ड ऑन एनिथिंग विच म्युझिक डिरेक्टर वॉज टेलिंग. सो ह्या गोष्टी यू हॅव टू अॅनलाइज की यू हॅव टू गिव्ह अ होल अ कम्प्लीट पिक्चर वेन यू सिंग ॲज अ सिंगर. सो like I said, I was very fortunate that I attended a lot of recordings, and also I sung a lot of cover versions for various music companies like T-Series, Tips, Venus. And I do a lot of cover versions, so I used to sing a lot. I used to sing 5, 6 songs a day for all these companies. And that's when I got a lot of mic experience. Microphone is something that is insanely sensitive. So it takes good things in your voice, and it also takes the bad things in your voice. तर मग त्या वाईट गोष्टी तुमच्या प्रत्येक आवाजामध्ये काहीतरी चांगलं असतं, काहीतरी वाईट असतं. यू हॅव टू एक्सेप्ट दॅट. बट वेन यू गो ऑन अ माईक, हाऊ डू यू सप्रेस द बॅड क्वालिटीज अँड हाऊ डू एनहान्स द गुड क्वालिटीज इज समथिंग दॅट अ सिंगर शुड नो
with a lot of practice and a lot of recordings. And you will know once you keep hearing your voice, once you keep knowing that no, this is, and of course you have to be very critical. You cannot be happy listening to your voice. You have to consider that you are the terrible singer in this world, and that's how bad and that's how critical you have to analyze yourself when you sing and when you listen to your own voice. So I keep on doing that. I listen to my voice. मला त्याच्यामध्ये काही गोष्टी खटकतात. Then I correct it. But sometimes you don't get the chance to correct it because स्टुडिओचा वेळ कमी असतो, म्युझिक डायरेक्टरला घाई असते, फिल्मला शूटिंगचं लिमिटेशन असतं. So you have to keep all these things in mind with the expression, with the sur, with all the elements, as a singer, and you have to perform that recording. ही एक गोष्ट झाली. आणि ऑफकोर्स मी जसं मगाशी म्हणालो की वोकल डायनामिक्स जे आहेत त्याच्यावरती काम तुम्ही केलं पाहिजे. गाणं काय आहे, कुठल्या स्वभावाचं आहे हे निश्चित लक्षात ठेवून मग त्याच्यामध्ये तुमचा आवाज दिला पाहिजे. आणि मी जेव्हा गातो तेव्हा मी खूप व्हेरिएशन्स करून म्युझिक डायरेक्टरला दाखवतो की मी असं गाऊ का, विल माय व्हॉइस साऊंड गुड इन दिस वे ऑर दिस वे, और आपण वेगळं अजून काहीतरी वेगळं ट्राय करूया का. बट देन आय गिव्ह देम अ लॉट ऑफ ऑप्शन्स. Then they get the clear picture ki this will sound good, this might not sound good. Maybe an open voice may sound good, sometimes an open voice may not sound good. So these are the small technical things which a singer should always understand and put in the recording. So I'm sure you will follow all these small guidelines that I'm trying to tell you, and I will again see you for a next Parisamvad, and thanks for calling me. Thanks for having me here. Thank you. Thanks a lot, Yatin, once again for calling me here. आणि पूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. देव बरे करू. भौमानेस्त स्वप्नील बांदोडकर. फाल्याच्या आमच्या कार्यावळीचो विषय असा गीत ते गायन एक भासाभास. हाजे खातीर आमकां मानेस्त म्हणून लाभिल्ले आसात भौमानेस्त साईश पाणंदीकर, भौमानेस्त डॉक्टर राजय पवार, भौमानेस्त यतीन तळावलीकर, भौमानेस्त दिलीप वजे, भौमानेस्त विष्णू शिरोडकर, भौमानेस्त सिंधुराज कामत, भौमानेस्त डॉक्टर प्रवीण गावकर आणि भौमानेस्त अक्षरा तळावलीकर. ह्या कार्यावळीचे संयोजक जावन आसात भौमानेस्त गोविंद भगत. ही कार्यावळ फाल्यां 6 वरांचेर पलाशग्नी स्टुडिओज या स्टुडिओजच्या फेसबुक पेजीचेर लायव्ह आसतली. फाटले 4 दीस चालू आशिल्ल्या कार्यावळीक मेळिल्लो प्रतिसाद फाल्यां मेळटलो अशी आस्त बाळगिता आणि तुमचो निरोप घेता. देव बरें करूं.